की लेक ही बापाची माय असते. ज्या दिवशी त्याची आई वारली त्या दिवशीपासून त्या बापाची मुलगी म्हणजे माय. बरोबर आहे, ती माय. एक बाप असाच गरीब घरात जन्माला आलेले आणि गरीब घरात जन्माला आल्याच्या नंतर काबाड कष्ट केले, त्या लेकराला लहानाचं मोठं केलं. आई, त्या मुलीला माय नाही, एकटाच बाप आहे. त्या मुलीला एवढं प्रेम दिलं, एवढं प्रेम, खूप प्रेम दिलं, लहानाचं मोठं केलं. आणि लहानाचं मोठं केल्याच्या नंतर आता मात्र ती हळूहळू कॉलेजमध्ये जायला लागली. कॉलेजमध्ये जात होती. जात असताना शेजाऱ्यांनी सांगितलं, म्हटले अरे बिनमायचं लेकरू आहे, किती दिवस जपतो, लग्न करीच. माय नाही ना हिला, किती दिवस तू जपणार, तुला लोकांच्या कामामध्ये जावं लागतं कामाला. मुलगी शाळेत जाते, आज असे प्रकरण कानावरती पडतायत, एक काम कर, मुलीचं लग्न करून टाक. ऐका ना, त्या बापाच्या कानावरती हे शब्द पडले आणि हे कानावरती शब्द पडल्याबरोबर त्या ठिकाणी आता बापाला कळालं की माझी लेक लहानाची मोठी झाली. आतापर्यंत ती लहानच होती माय, आणि प्रत्येक माय बापाला आपलं लेकरू किती जरी मोठं झालं तर ते लहान असतं. बरोबर आहे बाबा? हा, किती जरी मोठं झालं तर ते लहानच असतं. हो रे, माझी मुलगी लग्नाला आली नाही का, एक माझ्या बघण्यातला मुलगा आहे, बघ तुला जमत असेल तर देशील का? ठीक आहे, काही हरकत नाही, बोला पाहुण्यांना. ऐका ना माय, ते पाहुणे बघायला आले, या मुलीला बघितलं, मुलगी संस्कारी गुणवान मुलगी, दिसायला सुंदर आहे. पसंता पसंती झाली, पोरीनं स्वतःच्या हातानं स्वयंपाक केला, पाहुणे सगळे जेवू घातले. त्या बापानं लेकीला अर्ध्या रस्त्यापर्यंत ते लेकीला बघायला जे पाहुणे आले होते त्यांना नेऊन घातलं. सांगतो आम्ही आमचा निरोप आल्यावर. पाहुणे निघून गेले. बाप रस्त्यानं लोकांना बोलत 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 घरी येत होता. तितक्यात मात्र सोयऱ्यांनी येऊन सांगितलं, म्हटले अरे त्या पाहुण्यांचा फोन आला, तुझी मुलगी पसंत आहे. माझी मुलगी पसंत आहे, सुंदर, छान. आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर ऐका, त्या आनंदाच्या भरामध्ये तो बाप घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर जी मुलगी होती ना माय, या मुलीनं तांब्याभर पाणी अंगणात आणलं, बापाला पाय धुवायला दिलं. बापानं पाय धुतले, घरात गेला आणि गेल्याच्या नंतर त्या लेकीनं बापाला जेवायला वाढलं. बाबा घ्या जेवून. ऐका ना, ते ताट समोर आहे माय, डोळ्यासमोर दृश्य आणा. आठवा तुमचा बाप, तुम्ही आणा तुमचं लहानपण तुमच्या समोर, डोळ्यासमोर तुम्हाला आठवेल तो दिवस. ताट समोर आहे आणि त्या ताटाकडं पाहावं, मुलीकडं पाहावं, ताटाकडं पाहावं, मुलीकडं पाहावं. बाबा काय बघताय हो, मला जेवण करा की सकाळपासून उपवास या. हो माय जेवतो. असा घास तोडला आई आणि तोंडात घालता घालता लेकीकडं पाहिलं आणि हातातला घास खाली टाकून दिला. ताटाचं दर्शन घेतलं, बाप निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर आतल्या रूम मध्ये गेला आणि ढसर ढसर रडला. लेकीनं जावं, बाबा मी का जेवले नाही हो? बाई पाहुण्यांना तू पसंत आलीस, आता तुझं लग्न धरावं लागेल, तू निघून जाशील. बाबा असं का बोलताय तुम्ही, सांगा ना. अहो माझी आई तुम्ही, माझा बाप तुम्ही असं का बोलताय? चला आपण दोघही जेवले की ना, बापाच्या हाताला धरून आणलं, एकमेकांच्या समोर बसले, दोघही जेवले. पण म्हणतात ना सुखाचे दिवस लगेच निघून जातात
दिवसानं दिवस निघून जात होते. तो बाप अख्ख्या गावानं फिरत होता आणि गावानं सांगत होता, माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, लग्नाला या. सगळ्यांच्या समोर जात होता. गावच्या पाटलाकडे गेला आणि गावाच्या पाटलाकडे गेल्याच्या नंतर सरपंचाकडे गेल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. म्हटले, माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही या बरं. अरे, आपल्या गावच्या लेकी बाळीचं लग्न आहे, आम्ही नाही येणार? आम्ही नक्की येऊ, थाटात तुझ्या मुलीचं लग्न करू. फक्त ती तुझी नाही, ती आमची सुद्धा मुलगी आहे. बघा गावकऱ्यांचं प्रेम. बाप थकून गेला होता, खचून गेला होता. गावकऱ्यांनी सगळं त्या लेकीचं केलं. माय बापाला त्रास दिला नाही. अरे, याचं घरी करणार कोणीच नाही, हा एकटाच आहे. याला माय नाही, बाप नाही, बायको नाही, एकच मुलगी आहे. आणि ती मुलगी पण तुला सोडून जाणार आहे म्हटल्याच्या नंतर हा बाप मनातून खचला होता. माणसाचं शरीर खचलं तर दवाखान्यात जाऊन त्याला सुदृढ करता येतं माय. पण एकदा का हे मन खचलं ना की माणूस खचून जातो. अरे, त्याची लेक जाणार म्हटलं की त्याचे हातपाय लटलट हालायलेत. तुम्ही सगळं करा. सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केलं. माय, आता सगळं काही झालंय. आणि सगळं काही झाल्याच्या नंतर लग्नाचा दिवस उजाडला. मुलगी अशी नटून थटून लगे धर्ममंडपात आली. स्टेजवर गेली. स्टेजवर गेल्याच्या नंतर त्या बापानं असं दुरून पाहिलं. किती गोड दिसते माझी माय. जाग्यावरती डोळे भरून आले. ऐका ना बाबा, तो बाप तिथंच बेशुद्ध पडला. चार चौघांनी त्याला उचलावं, त्याला जाग करावं, त्याला पाणी पाजावं. अरे, तुझ्या मुलीचं लग्न आहे, तू असा मूर्छित पडल्यावर, बेशुद्ध पडल्यावर तिला आधार कोण देणार? कोण देणार तिला आधार? चल समोर. दोघांनी धरून त्याला धर्ममंडपात नेलं. धर्ममंडपात नेल्याच्या नंतर आता मात्र ऐका ना माया, 5 मंगल अष्टका झाली, सगळं थाटात झालं. पण ऐका ना, त्या मुलीला सुद्धा कोणीच नाही. त्या मुलीचं लक्ष फक्त आणि फक्त बापाकडे होतं. कुठं असेल माझा बाप? कुठं दिसेल माझा बाप मला? या कोपऱ्यात असेल का त्या कोपऱ्यात असेल? बघत 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 काही मैत्रिणीने तिला सांगितलं. म्हटले, अगं, तुझा बाप अचानक बेशुद्ध पडला होता. काय बेशुद्ध पडला? काय झालं? कसं झालं? पोरीनं स्टेजवरून धाड 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 खाली उतरावं आणि बापाकडे धावत 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 जावं आणि तिथं गेल्याच्या नंतर बापाला बोलावं, बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. ही म्हणणारी फक्त लेक आहे. लक्षात येईल तुमच्या. सगळे सगळे इथं बसलेले. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. म्हणणारी फक्त पोरगी आहे, पोरगी. पोरगा नाही म्हणत. येऊ द्या, तुम्हाला राग आला तर आला. या धर्ममंडपात बसलेली प्रत्येक लेक आताही अंतकरणामध्ये बापाला आठवतीये आणि मनातल्या मनात आजही म्हणतीये की बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या. स्वतःच्या हातानं लेकीनं पाणी पाजलं बापाला. तितक्यात मैत्रिणीने आवाज दिला. म्हटले, अगं, बाकीचे कार्यक्रम सगळे उरकून घ्यायचे. ऐका ना, सगळे काम करून घेतले. काम करून घेतल्याच्या नंतर शेवट एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो. स्वतःच्या घरातल्या देवघरात जायचं, दर्शन घ्यायचं. आहे परंपरा, अजूनही आहे. या मुलीला घरात नेलं. घरात नेल्याबरोबर ऐका, तिनं तिच्या देवघराचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर आता ती घराच्या बाहेर निघाली. आजूबाजूला सगळे नातेवाईक उभे होते. पण तिच्या तोंडात फक्त एकच नाव होतं की माझ्या बापाची काळजी घ्या, माझ्या बापाची काळजी घ्या.
माझ्या वडिलांची काळजी घ्या. आतापर्यंत खूप केलं माझ्या बापाने, मी पाहिलंय. मी ज्या वेळेस शाळेत जात होते तेव्हा माझा बाप लोकांचं खूप चाकरी करत होता. आजूबाजूला पाहिलं, बाप कुठं दिसत नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी दंडाला धरलं, गाडीत बसवलं. गाडीत बसवल्याच्या नंतर ऐका ना माय, जो गाडीचा आरसा असतो का, तो त्या आरशात तिला बाप दिसला. आणि त्या गाडीच्या आरशात बाप दिसल्या बरोबर पोरगी गाडीच्या खाली उतरली, पळत सुटली बापाच्या दिशेनं आणि बापाच्या गळ्याला मिठी मारली. बाबा मी येते आता. स्वतःची काळजी. पोरी असं समज, आतापासून तुझा बाप मेला. बाबा असं का बोलताय वो, सांगा ना. एवढे उच्च शब्द का वापरताय तुम्ही? मी काय कधी वापस येणार नाही? तुला सांगणारी माय नाही, फक्त मी एकटाच आहे. कोण सांगेल तुला संसाराच्या 4 गोष्टी? अगं असं समज, आजपासून तुझा बाप मेला. तुझा सासरा म्हणजे तुझा बाप, तुझी सासू म्हणजे तुझी आई. कधी तुझी सासू काही बोलली तर असं समज की तुझी आई तुला 4 शब्द सांगतीये. उलटून बोलू नको. हे संस्कार दिले बापानं लेकीला. बापाने लेकीच्या खांद्याला धरलं. खांद्याला धरल्याच्या नंतर ऐका माय, गाडीत बसवलं आणि गाडीत बसवून लेक जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत पाहिलं. एक सांगू का बाबा, बाप रडला ना या जगाच्या समोर, या जगाच्या समोर एक पुरुष रडला ना की लोक म्हणतात हा पुरुष नाही. अरे मर्दासारखा मर्द रडतो म्हणतात लोक. म्हणून हा बाप 4 चौघात कधी रडत नाही, नाही रडत. त्या बापानं पोरीला वाट लावलं, पळत पळत गेला. एका झाडाला मिठी मारली आणि झाडाला मिठी मारून टाहो फोडून रडला. त्या बापाच्या जीवनातला हा एक दिवस असा आहे, कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही.